कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जे स्कॉलरशिपचा अभ्यासाची सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये आपण स्वाध्याय मालिका आणि त्याचं विश्लेषण करत आहोत, त्यासोबतच त्याचे जे घटक आहेत त्यांचंही आपण विश्लेषण करत आहोत. तर चला बघूया की एक रिव्हिजन की आपण आतापर्यंत काय केलं, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत. तर बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच अभ्यासक्रमातून जवळपास सर्व प्रश्न येत असतात. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी करिता अभ्यासक्रम आणि विषय कोणता आहे? गणित. तर यामध्ये बघूया की आपला संख्याज्ञान हा संपूर्ण घटक झालेला आहे. संख्याज्ञानावरचे सर्व व्हिडिओ आपले अपलोड करून झालेले आहेत. तर प्रत्येक घटक हा व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे आणि बारकाईने सगळे प्रश्न आपण ते सोडवलेले आहेत. तर ह्या प्रश्नाला किती वेटेज आहे? 6%. म्हणजे ह्या घटकाला किती प्रश्न येतील बघा ह्या घटकावर? तर 3 प्रश्न येणार. म्हणजे हे 5 टॉपिक आहेत, 5 टॉपिकमध्ये 3 प्रश्न ह्या घटकावर येणार आहेत. ठीक आहे. संख्यावरील क्रिया. आता संख्यावरील क्रिया ही आपला घटक झालेला आहे, संपूर्ण घटक झालेला आहे. याचे सर्व व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टला आहेत. तर याच्यावर किती प्रश्न येणार आहेत? 7. एकूण किती चॅप्टर आहेत बघा? संख्यावरील क्रियामध्ये 7 आहेत. तर 7 चॅप्टरवर जवळपास 7 प्रश्न येणार आहेत. मग त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे भूमिती. आता भूमितीला किती % वेटेज आहे? 20% वेटेज आहे. म्हणजे किती प्रश्न येणार यावर? 10 प्रश्न येणार. आणि सोपे असे 6 चॅप्टर आहेत. सोपे चॅप्टर आहेत, एकदम सहज होतात. तुम्हाला भूमितीमध्ये थोडा जर इंटरेस्ट असेल तरी त्यामधील एकही प्रश्न चुकणार नाही. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा असा की महत्त्वमापन. महत्त्वमापनावर किती चॅप्टर आहेत बघा? फक्त 4च चॅप्टर आहेत. किती चॅप्टर आहेत? 4च आहेत. आणि वेटेज किती आहे? 20%. 20% म्हणजे किती प्रश्न येणार महत्त्वमापनवर? 10 प्रश्न येणार. ठीक आहे. त्यामधील परिमाणे, लांबी, वस्तुमान, धारकता, कालमापन, नाणी आणि नोटा हे एकदम सोपं आहे. आपल्याला माहिती आहे, आपण सहज केलेलं आहे, ते एकदम सोपं आहे. याच्यावर एखादा प्रश्न येईल, त्रिमितीवर एखादा प्रश्न येईल, क्षेत्रफळावर 2 ते 3 प्रश्न सहज येतात आणि घनफळ पृष्ठफळावर 3 ते 4 प्रश्न येतात. ठीक आहे. मग घनफळ पृष्ठफळ कोणाचं बघायचं आहे आपल्याला? इष्टिकाची ती घन, दंडगोल, शंकू आणि गोल. एकूण किती आहेत बघा? 1 2 3 4 5. म्हणजे टोटल 5 टाईपचे आपल्याला घनफळ आणि पृष्ठफळ करायचे. तेवढं केलं की आपल्याला पैकीच्या पैकी महत्त्वमापनला मार्क मिळू शकतात. एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि या टॉपिकमधला स्वाध्याय 22.2 आज आपण घेऊन येत आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे बघायचं आहे ते म्हणजे काय की सांख्यिकी. सगळ्यात सोपा चॅप्टर, सगळ्यात सोपा. 1 ते 2 लेक्चरमध्ये होईल हा. ठीक आहे. व्यावहारिक गणित. हा व्यावहारिक गणित म्हणजे एकदम सोपा. 8 प्रश्न येतात त्याच्यावर. 8 प्रश्न एकदम सोपा, म्हणजे कोणाचाच चुकणार नाही असा तो चॅप्टर आहे. आपण एकदम चांगल्या पद्धतीने त्याची तयारी करून घेऊ. तुम्हाला जरी आत्ता अवघड वाटत असेल तर एकदा शिकवल्यानंतर तुम्ही म्हणाल की खरंच हा एकदम सोपा चॅप्टर होता. त्याच्यानंतर बीजगणित. आता बीजगणित जर बघितलं तर आपल्याला 18% वेटेज दिसतंय, म्हणजे 9 प्रश्न येतील याच्यावर. आणि हा पण एकदम सोपा आहे. बीजगणित हे 2 महत्त्वाचे चॅप्टर आपले राहिलेले आहेत. तर हे लवकरात लवकर आपण कव्हर करण्याची तयारी आहे आपली. ह्या मंथ एंडपर्यंत आपलं झालं म्हणजे 2024 संपण्याच्या आधी, म्हणजे डिसेंबर महिना संपण्याच्या आधी जर आपले हे सगळे टॉपिक झाले तर तुम्हाला जानेवारी महिन्यात रिव्हिजन होईल. आणि आपण एखादी रिव्हिजन पॅच पण घेऊया. तर बघा, स्वाध्याय क्रमांक 22.2 आज आपण चालू करूया. तर स्वाध्याय क्रमांक 22.2 मधला जो पहिला प्रश्न आहे तो काय म्हणले? 28 सेंटीमीटर व्यास असलेल्या भरीव अर्धगोलाच्या एकूण पृष्ठफळाची 14 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या भरीव गोलाच्या पृष्ठफळाशी गुणोत्तर किती? आता आपल्याला काय विचारले? पृष्ठफळ विचारले. कुणाचं विचारले? पहिल्यामध्ये अर्धगोलाचे विचारले. त्याच्यामध्ये किती? 28 सेंटीमीटर व्यास आहे, म्हणजे 14 सेंटीमीटर काय आहे त्याची त्रिज्या आहे. आपल्याला त्रिज्याच लागते. आता अर्धगोलाचे पृष्ठफळ, अर्धगोलाचे पृष्ठफळ काय असते? ते असते 3 πr वर्ग. बरोबर. आणि
आपल्याला त्याचं कुणासोबत कंपॅरिझन सांगितलंय 14 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या भरीव गोलाचे पृष्ठफळाशी. म्हणजे गोलाचे पृष्ठफळ याचे पृष्ठफळ किती असते? याचे असते 4 पाय r वर्ग. ठीक आहे. मग आता मला सांगा तुम्ही की R1 घेऊया आपण, हा R2 घेऊया, वेगवेगळे R आहेत 3 पाय. R1 ची किंमत किती आहे? 14, म्हणजे इथे होईल 14चा वर्ग भागिले 4 पाय. आणि R2 ची पण किंमत किती आहे? 14च आहे, 14चा वर्ग. मग ह्या 14च्या वर्गाला 14चा वर्ग जाईल, पायला पाय जाईल आणि उत्तर येईल 3 भागिले 4, म्हणजेच काय 3×4. 3×4 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. 2019ला विचारलेला प्रश्न एवढा सहज सुटला. पुढील प्रश्न बघू. एक आवृत्तचित्ती आकाराच्या सिमेंटच्या टाकीचा व्यास 14 मीटर असून त्याची उंची 10 मीटर आहे, तर त्या टाकीमध्ये किती पाणी मावेल? तर पहिल्यांदा आता पाणी मावेल म्हणलं तर काय काढायचं असतं? घनफळ. पाणी म्हणलं की घनफळ. मग अशी ती टाकी दिलेली आहे आपल्याला सिलेंडर आकारची, त्यालाच आपण वृत्तचित्ती म्हणतो. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, त्याचा आहे पाय r वर्ग h. मग पाय r वर्ग h काढूया आणि मग आपण किती लिटर पाणी बसते ते बघूया. पायची किंमत किती आहे? 22/7. आता r ची किंमत किती आहे बघा, इथे व्यास दिलाय, व्यास 14 मीटर दिलाय, म्हणजे 7 सेंटीमीटर काय आहे त्याची त्रिज्या. तर r वर्ग आहे म्हणून 2 वेळा 7 येईल. आणि h किती दिलंय? h आहे 10. सोडूया आपण. 22×7 154, 154 वर 10 म्हणजे हे 1540 मीटर वर्ग मीटर घन, सॉरी मीटर घन. हे काय आला? त्याचा व्हॉल्यूम आला, म्हणजेच घनफळ आलं. आता ह्या m³ जर आपण ते लिटरमध्ये करायचे तर आपल्याला कितीने गुणावं लागतंय? 1000. 1000 ने जर आपण त्याला गुणलं तर किती येईल बघा? 15,40,000. मग 15,40,000 पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 2 आहे. आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया. 50 मीटर लांब, 6 मीटर उंच, 1/2 मीटर रुंद अशी भिंत बांधण्यासाठी 25 सेंटीमीटर लांब, 15 सेंटीमीटर रुंद, 5 सेंटीमीटर उंच मापाच्या किती विटा लागतील? खूप सोपं आहे. काय करायचं की भिंतीचे घनफळ भागिले विटेचे घनफळ. मग इकडं काय येईल? एकूण विटा. मग आता आपल्या एकूण विटा किती आहेत? आता भिंतीची घनफळ, आता भिंत कोणत्या मापाची? तर भिंत आहे इष्टिका चितीच्या मापाची. मग LB येईल. मग येथे L किती आहे? 50. आता 50 मीटर आहे, हे लक्ष द्या, हे 50 मीटर आहे आणि इथं दिले सेंटीमीटर. तर 50 मीटरचं आपण काय करून घेऊया की सेंटीमीटर. 50 मीटर म्हणजेच किती येईल? 5000 सेंटीमीटर. 6 मीटर म्हणजेच किती येईल? 600 येईल. आणि 1/2 मीटर म्हणजे 1/2 गुणिले 100 म्हणजेच किती? 50 सेंटीमीटर येईल. तर हे आलं 50 सेंटीमीटर भागिले 25ला 25, 15 आणि किती आलं? 5. 5 ने ह्याला भाग गेला, 10 आलं. 15 चोक 60, 25 दुने 50. ठीक आहे. आता बघा 4 दुने 8, 8 आलं. 1 2 3 4, 1 2 3 4, 4 शून्य आले. 80,000 आलं. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने हे प्रश्न न सुटतात. 2018ला आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 4 जो 2017ला आला. बघा सगळ्यात जास्त तुम्ही जर बघितलं तर ह्या टॉपिकला सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारलेत. 22.2 हा सगळ्यात महत्त्वाचा का स्वाध्याय आहे? तर यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन सर्वात जास्त आहेत, त्याच्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा आहे. बघा एका वृत्तचित्ती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. त्यामध्ये पाणी आहे. त्या पाण्यात आता बघा याची आयडिया सांगतो मी तुम्हाला काय आहे ते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ही अशी वृत्तचित्ती आहे. ठीक आहे. आपण ती भरून घेऊया, भरीव करूया आपण त्याला. म्हणजे
आता सर्वच भरीव झाली ती, आपण ती ठीक आहे बॅग घेऊया. ठीक आहे, आता जी वृत्तचिती आहे आता आपल्याला तर ती भरून घ्यायची आहे. बघा खालचा कलर आपण चेंज करूया. अशी ही टाकी. ठीक आहे, आता ह्या टाकीत आहे ना आपण आता हे आता आपण काय करूया की यामध्ये पाणी दाखवूया. बघा हे पाणी आहे, हे पाणी आहे त्याच्यामध्ये. मग यामध्ये काय केलंय की यामध्ये एक असा इष्टिकाचितीच्या आकाराचा, म्हणजेच कसा असा एक बॉक्स उचलला, हा बॉक्स उचलला आणि यामध्ये टाकला. यामध्ये टाकल्यामुळं काय झालं की थोडंसं पाणी असं वरती आलं. ठीक आहे, जे पाणी वरती आलं मग ते किती वरती आलं असा हा क्वेश्चन आहे. हा किती वरती आला हा क्वेश्चन आहे. म्हणजेच काय की पाणी किती उंच आलं ते पाणी आणि ही इष्टिकाचिती यांचं घनफळ काय असेल सारखं असेल. हे लक्षात घ्या की पाणी किती वरती येणार आणि किती उंची वाढणार, ह्या दोन्हीचं घनफळ कसं असणार तर ते समान असणार. मग ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करावं लागेल बघा. ह्या प्रश्नामध्ये आपल्याला पहिल्यांदा तर ही जी पूर्ण इष्टिकाचिती आहे त्याचं घनफळ मानावं लागेल. ते किती आहे पाय आर वर्ग एच. आता ही हाईट किती वाढली, ही हाईट किती वाढली हो, ही हाईट आपण h1 मानू, तीच आपल्याला काढायची, ती हाईट आहे h1. आता संपूर्ण इष्टिकाचितीचं आपल्याला नाही काढत बसायचं, फक्त आपल्याला किती काढायची, एवढी हाईट किती वाढलेली आहे ती काढायची. बरोबर, आणि हे कुणासोबत असेल तर जो आपला इष्टिकाचिती आहे, इष्टिकाचिती जी आहे त्याची घनफळ हे समान असेल. तर बघा L किती आहे, L आहे 14, B आहे 11 आणि H आहे 12. ठीक आहे, आता हे h1 काढायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळं पाय आर वर्ग इकडे येईल, पाय येईल. आर ची किंमत किती दिली, त्रिज्या किती दिली 14, म्हणजे 2 वेळा आलं हे 14. ठीक आहे, आता सोडूया आपण 14 11 12, ह्या पायची किंमत लिहून घेऊया. हे 22, 22/7 खाली 7 म्हणजे हे उलटून गुणिले वरती जाईल 7, 14 आणि 14. बघा 7 2 14 बेसक 12, 14 1 14, 11 2 22, 2 ने 6 ला भाग गेला 3, उत्तर आलं 3 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1. म्हणजे कन्सेप्ट समजली की हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढे काहीच वेळ लागत नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय की हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, ह्या फॉर्म्युल्यावर हा प्रश्न सुटणार आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया की एका जमिनीत 8 मीटर लांब 5 मीटर रुंद 1.5 मीटर खोल असा खड्डा खणून त्यातील माती 25 मीटर लांब 16 मीटर रुंद आयताकार भूखंडावर समान पसरली तर त्या मातीचा किती जाडीचा थर होईल. तर बघा लक्षात घ्या की जेवढी माती खाणली म्हणजे मातीचं व्हॉल्यूम, खड्ड्याचं व्हॉल्यूम आणि जेवढी पसरली व्हॉल्यूम, जेवढी माती पसरली त्यांचं व्हॉल्यूम म्हणजे त्यांचं घनफळ, घनफळ कसं असेल तर समान असेल. मग आता घनफळ जर समान आहे तर आपल्याला दोन्ही केसमध्ये काय करावं लागेल बघा. तर पहिलं घनफळ काय येईल L1 B1 H1, कारण की कशा आकारात आहे, खड्डा आहे पण इष्टिकाचितीच्या आकाराचा आहे, तुम्ही बघितलं की कळतंय. आणि दुसरी जी पसरलेली आहे जमिनीवर ती पण इष्टिकाचितीच्याच आकारामध्ये पसरलेली आहे. मग हे घ्या 8 5 1.5, 8 5 आणि 1.5 बरोबर. L2 किती दिलाय 15 16, 15 16 आणि आपल्याला काढायचा आहे h2 किती उंचापर्यंत, किती जाडीचा थर आहे. मग बघा 8 5 आणि 1.5 भागाकारामध्ये येईल 15 आणि 16 आणि पुढे आलं h2. आता सोडूया आपण. ह्या 1.5 ची ही किती पट आहे 10 पट आहे, 5 ची दुप्पट, 5 ची दुप्पट 10, बेचोक 8, 4 ने 16 ला भागलं 4 म्हणजे उत्तर किती आलं. थांबा 1 मिनिट, काहीतरी
आपलं लिहिण्यामध्ये गडबड झाली. बघूया आपण काय राहिले आपलं. 8 5 1.5 आणि 25. हे 15 नाही आहे, ते 25 आहे. सॉरी, हे 25 आहे. हां 25 आहे. परत लिहूया आपण. 8 5 आणि 1.5 भागाकारात राहील 25 आणि 16. ठीक आहे. 5 5 25 येईल. 8 1 8 8 2 16. 1.5 भागिले 10. आता 1.5ला 10ने भागलं तर 0.15. आता 0.15 काय येईल? येथे मीटर आहे. 0.15 मीटर येईल. 0.15 मीटर म्हणजे पहिला पर्याय येईल. आता यामध्ये 2 पर्याय सांगितलेत. हे कधी पण लक्षात ठेवा. हे बारकाईने वाचत जावं. खूप मुलांचे मार्क याच्यामुळे जातात. म्हणजे मेरिटमध्ये बसायचं का नाही बसायचं कधी कधी हे न वाचल्यामुळं ठरू शकतं. ठीक आहे. आणि याला जर आपण 0.15ला 100ने गुणलं तर ते किती येईल? 15 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 आणि 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. आता प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय म्हणले बघा. एका वृत्तचित्र आकाराच्या सिमेंटच्या टाकीचा व्यास 7 मीटर असून उंची त्रिज्येच्या 6 पट आहे. तर टाकीमध्ये किती पाणी बसेल? आता पाणी बसायचं म्हणलं तर आपल्याला काय काढावं लागतं? आपल्याला काढावं लागतं घनफळ. आता घनफळ कशाचं काढायचं आहे? येथे काय वृत्तचिती. तर वृत्तचिती. आता वृत्तचिती म्हणजेच काय? इंग्लिशमध्ये जर समजलं तर त्याला आपण म्हणतो सिलेंडर. सिलेंडरचं घनफळ किती असतं? पाय आर वर्ग एच. काय असतं? पाय आर वर्ग एच. आता हे कसे लक्षात ठेवायचे हे मी सांगेल. याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. पायची किंमत आहे 22/7. आरची किंमत किती दिली आहे? हा व्यास आहे. व्यास 7 सेंटीमीटर म्हणजे त्रिज्या किती आली? 3.5. आणि व्यासाच्या म्हणजे त्रिज्येच्या 6 पट. त्रिज्येच्या 6 पट काय आहे? तर उंची आहे. मग 3.5 च्या 6 पट किती आलं? 21. म्हणजे इथं किती आलं? 21. तर हे सोडूया. 7 त्रिक 21. मग 22 त्रिक किती आलं? 66. 3 चौक 12. 12.25. आता यांचा जर गुणाकार केला आपण 66 आणि 12.25 यांचा जर गुणाकार केला तर तो किती येईल? 80-85 असा एवढा गुणाकार येईल. आता हा कशात आला? m³ मध्ये आलेला आहे. मग याचं जर कन्वर्जन आपल्याला करायचं आहे, कशामध्ये कन्वर्जन करावं लागेल आपल्याला याचं? तर ते लिटरमध्ये करावं लागेल. तर याला आपल्याला गुणावं लागेल 1000ने. 1000ने गुणायचे म्हणजे 3 शून्य द्यायचे याला. 80-85 बघा. 80-85 नाही इथे पॉईंट येईल. 808.5 येईल. सॉरी 808.5 येईल. गुणाकार 8085 नाही येता 808.5 येतो. ठीक आहे. आणि पुढे किती येईल? 80-85 त्याच्यावर 2 शून्य. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. धातूच्या इष्टिकाची तिची मिती 44 सेमी, 42 सेमी, 21 सेमी आहे. ही चिती वितळवून त्यापासून गोल तयार केला तर त्या गोलाचे पृष्ठफळ किती? आता ज्यावेळेस आपण इष्टिकाची ती वितळवतो आणि त्यापासून दुसरा गोल तयार करतो त्यावेळेस त्या दोन्हीचे घनफळ सारखे असते. ठीक आहे. मग पहिल्यांदा जो गोल तयार केला आपण त्याचे आपल्याला घनफळ मिळेल. ठीक आहे. आणि ते घनफळावरून आपल्याला काय काढावं लागेल? त्रिज्या. आणि त्या त्रिज्येवरून आपल्याला काय काढावं लागेल? पृष्ठफळ. मग आता गोलाचे पृष्ठफळ काय असते बघा. आता कोणत्याही गोलाचे पृष्ठफळ काढायचे आपल्याला तर ते पृष्ठफळ काय असणार आहे? गोलाचे पृष्ठफळ 4 पाय आर वर्ग. मग येथे आपल्याला आर माहिती का? आर आपल्याला माहिती नाही. मग आर आपल्याला शोधावं लागेल. आता आर कसा शोधणार? तर आपल्याला घनफळ काढता येईल गोलाचे घनफळ काय आहे? 4/3 पाय आर घन. आता हे घनफळ कोणा इतके आहे? तर इष्टिकाची तिच्या घनफळा इतके. इष्टिकाची तिचे घनफळ किती आहे? LBH. LBH म्हणजे 44, 42 आणि 21 यांचा गुणाकार. मग 4/3 पाय आर घन बरोबर 44, 42 आणि 21. मग आर घनाची किंमत किती आली? 44, 42, 21.
हा पाय कुठे जाईल भागाकारात म्हणजे 22 आणि वरती जाईल 7 आणि 4/3चं उलटून काय होईल 3/4 अशा पद्धतीने ते येईल. आता आपण हे सोडूया 22ची दुप्पट 44 3 7 21 बरोबर. जर आपण बघितलं तर येथे आपल्याला काय दिसतंय बघा, येथे आपल्याला 4 दुनी 8 हे 42 हे 49. आता याचं घनफळ जर काढायचं म्हणलं आपल्याला तर ते कशा पद्धतीने काढता येईल बघा. 4/3 आहे ते उलट होईल, 3 वरती जाईल आणि 4 खाली येईल. सॉरी 3 वरती जाईल आणि 4 खाली येईल. बघा बारकाईने लिहावं लागतं नाहीतर गडबड होते. आपण एक एक गोष्ट लिहू. हे लिहू, हे येईल 3 वरती जाईल, खाली येईल 4 वरती जाईल 3, पायमध्ये 22 खाली येईल वरती जाईल 7. हां आता करेक्ट आहे. 4 ने भाग दिला येथे किती आलं 11, 11 1 11, 11 2 22, 2 ने भाग दिला हे तर आलं 21 आणि हे आहे 21. तर किती वेळा आलं 21 3 वेळा आलं 21, हे मधलं 21 आणि 7 21 म्हणजे r क्यूब किती आला 21चा घन. r ची किंमत किती आली 21. आता r ची किंमत 21 मिळाल्यावर आपल्याला 4 पाय r वर्ग काढणं सोपंच आहे. मग 4 पायची किंमत 22/7 आणि 21 21 मग किती आलं 7 21, 22 चोक 88, 21 63. 88 आणि 63 जर बघितलं 8 24 शेवटी 4 येतं, 4 येतं कशात पर्याय क्रमांक 4 मध्ये. 7चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. एका धातूच्या शंकूच्या पायाचा व्यास, आता शंकू दिलाय आणि त्याच्या पायाचा व्यास दिलाय. व्यास दिलाय म्हणजे त्रिज्या किती असेल, कधी पण बघा एकदम बारकाईने वाचत चला. व्यास दिलाय म्हणजे त्रिज्या आली 1 सेंटीमीटर, उंची आली 10 सेंटीमीटर. असे 900 शंकू उतरवून त्यापासून 10 सेमी त्रिज्येचा एक वृत्तचित्र तयार केलेला असता. वृत्तचित्तीची उंची किती. आता वृत्तचित्तीचे घनफळ आणि हे 900 शंकूंचे घनफळ कसे असणार आहे समान. मग एका शंकूचे घनफळ काढू. मग बघा शंकूचे घनफळ, आता शंकूचे घनफळ किती असते 1/3 पाय r वर्ग h. आता पाय r वर्ग h हा कुणाचं घनफळ आहे बघा, तर हे आहे वृत्तचित्तीचे घनफळ. त्याला 1/3 ने भागलं की शंकूचे घनफळ आले. ठीक आहे. आता 1/3 पाय किती आहे 22/7, r किती दिलाय r दिलाय आपल्याला 1, h किती आहे h आहे 10. ठीक आहे. पुढे आपल्याला काय करावं लागेल बघा. हे तर असं आलेलं आहे, आपण पायला पायच ठेवूया कारण की पुढे अजून एकदा पाय येतोय. ठीक आहे. हे एका शंकूचे झाले आणि 900 शंकूचे घनफळ काय येईल 900 शंकूचे, तर ह्या संपूर्ण ह्याला आपल्याला 900 ने गुणावं लागेल. 1/3 पाय गुणिले 10. हेच घनफळ कुणा इतके असेल तर ते जे एक वृत्तचित्ती तयार झालेले आहे त्याच्या इतके. आता वृत्तचित्तीचे घनफळ किती असते पाय r वर्ग h. ठीक आहे. तर ह्या पायला हे पाय एलिमिनेट होईल, त्याच्यामुळे आपण येथे पायची किंमत लिहिली नाही. ह्या 3 ने 900 ला भाग दिला तर तो आला 300चा भाग. 310 किती आलं 3000 बरोबर काय आलं r वर्ग h. r ची किंमत किती दिलेली आहे r ची किंमत दिलेली आहे 10. मग 10चा वर्ग म्हणजे किती आला 10चा वर्ग 100 म्हणजे 3000 ला आपण 100 ने भागूया बरोबर किती आलं h. 2 शून्याला 2 शून्य गेले, h ची किंमत आली 30 सेंटीमीटर म्हणजे 8चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9 बघूया. एका पोकळ रोलरच्या बाहेरच्या भागाचा परिघ 440 सेमी असून त्याची रुंदी 63 सेमी आहे. जर तो रोलर 4 सेमी जाडीचा लोखंडाचा असेल तर त्यातील लोखंडाचे घनफळ किती. आता हा प्रश्न समजून घेणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे. असा हा
असा हा जाड तो काय आहे, बघा आपण ते फिलच करून घेऊया. बघा असा हा काय आहे, तर हा एक रोलर आहे. रोलर तुम्हाला माहिती, रोलर माहिती अशा पद्धतीने असतो. जर हा रोलर मी आडवा काढला तर तुम्हाला अजून लगेच लक्षात येईल. तर अशा पद्धतीचा रोलर असतो, अशा पद्धतीचा तो रोलर असतो. आणि रोलरला काय केलेलं आहे बघा, पोकळ आहे, आतून भागातून पोकळ आहे. आपण ते पोकळच दाखवूया चला. हां, असा तो पोकळ रोलर आहे. मग रोलरचा आपल्याला काय विचारलंय, जी जाडी आहे, ही जाडी लोखंडाची जाडी म्हणजे ही जाडी किती आहे, 4 सेंटीमीटर. आणि ह्या जाडीचं म्हणजे ह्या रोलरचं आपल्याला काढायचं आहे. फक्त रोलरचं काय काढायचं आहे आपल्याला, घनफळ काढायचं आहे. मग अशा पद्धतीचा प्रश्न सोडवताना आपल्याला काय करावं लागेल की रोलरचा जो बाहेरचा भाग आहे, बाहेरचा भाग, त्याचं घनफळ काढावं लागेल. म्हणजे पूर्ण रोलरचे घनफळ काढावं लागेल. आता पूर्ण रोलरचे घनफळ काय येईल, पाय आर वर्ग एच एवढं येईल. आणि त्यातून आतमधला जो भाग आहे, आतमधला म्हणजे त्रिज्या वजा करावी लागेल. आता उंची तर सेमच राहील, यश तर दोन्ही ठिकाणी सेमच राहील. मग जी R1 आहे त्याच्यातून हे आत बघा, ही जी रेडियस आहे हे लक्ष द्या, हिथून हितपर्यंत म्हणजे ह्या कोण शेवटपर्यंत रेडियस किती दिले, तर परिघ दिलाय आपल्याला. परिघावरून आपण रेडियस काढू. हे रेडियस आणि आतमधली रेडियस बघा, ही रेडियस आणि ही रेडियस, तर ह्या दोन्हीतला फरक, ही दुसरी रेडियस आपल्याला कमी करावं लागेल, पाय R2 चा वर्ग एच. आणि ह्यांची जी वजाबाकी येईल ते आपलं उत्तर असेल. लक्षात घ्या, असा हा प्रश्न आहे. हा प्रश्न समजण्यासाठी अवघड आहे, त्याच्यामुळं हा जास्त एक्सप्लेन करावा लागतोय. ठीक आहे, म्हणजे तुम्ही समजून घ्या की पहिल्यांदा आपल्याला काय काढावं लागेल की पाय आर वर्ग एच म्हणजे संपूर्ण जी लोखंडाचा घन आहे म्हणजे वृत्तचित्ते आहे त्याचा आपल्याला घनफळ काढावं लागेल. त्याच्या आतील बाजूतील घनफळ काढावं लागेल. मग बाहेरचं घनफळ काढलं, आतील बाजूचं काढलं, म्हणजे राहिलं काय, ह्या कडेचे घनफळ. ठीक आहे, आणि आपल्याला तेच विचारलंय की लोखंडाचा जाडी आहे त्यातील लोखंडाचे घनफळ विचारले. कशाचं घनफळ विचारले, लोखंडाचं. मग बाहेरचे घनफळ वजा आतीलचे घनफळ. बाहेरचं घनफळ काय येईल, पाय आर वर्ग एच वजा पाय आर वर्ग एच. मग आरची किंमत वेगवेगळी असेल म्हणून R1 आणि R2 घेतले. मग परिघ दिलाय 440. मग परिघवरून काय काढता येते बघा, 2 पाय आर किती दिलाय 440. आर काढायचा आहे, 440 भागिले 2 22, वरती जाईल 7, 22ची दुप्पट आणि 2 ने ह्याला भागलं, 22 2 44, 20 पट आली. आणि बे एके बे म्हणजे आरची किंमत किती आली, आरची किंमत आली 10 आणि 7चा गुणाकार 70. आरची किंमत किती आली आहे 70. म्हणजे R1 ची किंमत आली 70. म्हणजे हिथून हा कोपरा किती आला 70. आणि ही जाडी किती आहे, जाडी आहे 4. म्हणजे 70 मधून 4 गेलं, R2 किती आला, R1 आला 70, R2 आला 66. ठीक आहे, मग आता हे तर जर पाय आणि H1 कॉमन आहे तर पाय H कॉमन घेतलं, R1 वर्ग वजा R2 वर्ग असं येईल. ठीक आहे, मग पायची किंमत किती आहे 22/7. H किती दिलाय, H त्याची रुंदी आहे 63 आहे. R1 किती आहे 70, 70चा वर्ग वजा 66चा वर्ग. आता परत ह्या प्रश्नामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला वापरावा लागतो. कोणता बघा, साईडला लिहितो, ए वर्ग वजा बी वर्ग काय असतो, ए अधिक बी ए वजा बी. ठीक आहे, मग 22 येथे 7 ने भाग देऊया, 7 9 63, 22 गुणिले 9 बरोबर ए अधिक बी म्हणजे 70 अधिक 66 आणि परत काय येईल 70 वजा 66 असं येईल. ठीक आहे, 22 90 किती 198, 70 आणि 66 बेरीज किती आली 136. 70 मधून 66 गेलं किती आलं 4.
म्हणजे ह्या सर्वांचा जर गुणाकार केला आपण, सर्वांचा गुणाकार केला तर तो किती, तो 1,07,712 पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक गिफ्ट पण आहे, म्हणजे तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे. ते म्हणजेच काय की आपण 2022चे जे क्वेश्चन आहेत, जे कधी कधी काय झालेलं आहे की 2025चं पुस्तक आणि 24चं पुस्तक, 24च्या पुस्तकात हे प्रश्न नव्हते. ठीक आहे. 24च्या 23च्या पुस्तकात हे प्रश्न नाहीत, तर आपण ते प्रश्न पण ह्या लेक्चरमध्ये इन्क्लूड केलेत. आणि 2022, 2023 आणि हे जे प्रश्न आलेले आहेत तर तेही आपण घेणार आहोत. ठीक आहे. आणि 2024च्या पेपरचे विश्लेषण तर आपण घेणारच आहोत, त्यामध्ये तुम्हाला ते सगळं समजून जाईल. तर आता आपल्याला बघायचा आहे प्रश्न क्रमांक 10. बघा प्रश्न क्रमांक 10 काय म्हणतोय. डबे बनवणारा कारागीर पत्र्याच्या घनाकृती डब्यापासून वृत्तचिती आकाराचे 10 डबे तयार करतो. घनाची बाजू 50 सेंटीमीटर असून वृत्तचितीची त्रिज्या 7 सेमी आहे. या प्रक्रियेत 12% पत्रा वाया जात असेल तर तयार होणाऱ्या डब्याची उंची किती. बघा आता हा प्रश्न आहे, हा प्रश्न पण कन्फ्युजिंग प्रकारचाच आहे. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर बघा ह्याच्या जर आपण स्टेप वाईज गेलो तर काय काय करावं लागेल. पहिल्यांदा तर घनाची बाजू दिली, घनाची बाजू काढून घ्यावी लागेल. घनाची बाजू दिली 50 सेंटीमीटर. याच्यावरून आपल्याला काय काढता येईल, घनाचे क्षेत्रफळ. आपण काय काढलं, यावरून घनाचे क्षेत्रफळ काढलेलं आहे. आता एक एक स्टेपने जर आपण गेलो तर आपल्याला समजून. बघा पहिल्या स्टेपमध्ये आपण काढूया घनाचे क्षेत्रफळ. मग जी दुसरी स्टेप असेल त्यामध्ये डब्याचं क्षेत्रफळ काढू. प्रत्येक वृत्तचिती डब्याचे क्षेत्रफळ. ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप. तिसऱ्या स्टेपमध्ये काय येईल, डब्यासाठी आवश्यक पत्रा, डब्यासाठी आवश्यक पत्रा, वाया जाणारा पत्रा आणि मग त्याचं समीकरण आणि मग आपल्याला उंची काढावं लागेल. तर अशा पद्धतीने ते एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल. आता एवढ्या स्टेप करण्यापेक्षा आपण अजून जर त्याच्यामध्ये सोप्या पद्धतीत गेलो. ठीक आहे. पहिल्यांदा काय काढावं लागेल हे ते लक्षात घ्या की हे ते घनफळ नाही काढायचं आपल्याला. येथे आपल्याला काय काढावं लागेल की एकूण काय म्हणतात त्याला की पृष्ठफळ काढावं लागेल. आता घनाचे पृष्ठफळ किती असते, घनाचे पृष्ठफळ आता किती आहे, 6a वर्ग. 6a वर्ग आहे. 6 a ची किंमत किती आहे, 50. किती येईल, 5 5 25 150. 25 6 150 आणि 2 शून्य, तर 15,000 सेंटीमीटर घन हे काय आलं, घनाचे पृष्ठफळ. आता हे जे घनाचे पृष्ठफळ आलेले आहे त्याच्यामध्ये 12% पत्रा वाया गेलाय. मग याच्या 12% काढूया आपण लगेच. 12/100. मग किती आलं, 15 आणि 12चा गुणाकार 180. 1800 पत्रा वाया गेला, म्हणजे 15,000 मधून 1800 पत्रा वाया गेला. किती येईल, 13,200 सेंटीमीटर वर्ग पत्रा शिल्लक आहे. आता घनाचे पृष्ठफळ काढलं आपण. आता 13,200 आलं, आपण ते 13,200 लिहून घेऊया. म्हणजे 13,200 हे काय आहे की आपल्याकडे एवढा पत्रा आहे. 13,200 सेंटीमीटर वर्ग, घन येणार नाही, सेंटीमीटर वर्ग पत्रा शिल्लक आहे. पत्रा आहे, शिल्लक पत्रा आहे आपण म्हणूया, एवढा पत्रा आहे. आता ह्या पत्राचे आपल्याला काय करायचे की वृत्तचिती करायचे. आता वृत्तचिती करताना आपल्याला त्या वृत्तचितीचं काय करावं लागेल की त्याचं पण आपल्याला पृष्ठफळच काढावं लागेल. आता वृत्तचितीचे पृष्ठफळ काय असते, 2πr r अधिक h हे असते. अशा किती वृत्तचिती बनवायच्यात, आपल्याला अशा 10 वृत्तचिती बनवायच्यात. आणि त्याच्यासाठीचा एकूण पत्रा किती आहे, 13,200. ठीक आहे. असं हे समीकरण शेवटी तयार होईल.
समजून घ्या, सोपं आहे, स्टेप वाईज जावा, काही अडचण येणार नाही. आरची किंमत किती दिलेली आहे 7. ठीक आहे. मग 10 आपण हे काय करूया की 13,200 ला इकडचं जे सहज भागाकाराला जाऊ शकते 10 10 2 2 पायची किंमत 22 वरती आलं 7 आणि आरची किंमत किती आहे, आरची किंमत पण 7च आहे. मग हे सोडूया, 7 ला 7 गेले, 22 ची 6 पट असते 132, 2 ने भागलं तर किती आलं 300, 10 ला 10 गेलं म्हणजे आर अधिक एच किती आलं, आर अधिक एच आलं 30. यामध्ये आरची किंमत 7 आहे, 7 अधिक एच बरोबर 30, एचची किंमत आली 30 वजा 7 बरोबर 23. उत्तर किती आलं 23 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर एवढ्या सहज आणि सोप्या पद्धतीने आपण ते सोडवलेलं आहे. पुढील प्रश्न बघूया. एका इष्टिकाचिती आकाराच्या बॉक्सची लांबी 60 सेंटीमीटर, रुंदी 18 सेंटीमीटर व उंची 15 सेंटीमीटर आहे. या बॉक्समध्ये 6 सेंटीमीटर बाजू असलेले किती घनाकार बॉक्स बसतील? एकदम सोपं आहे. इष्टिकाचितीचे घनफळ छेद हा जे घन आहे घनाचे घनफळ. मग इष्टिकाचितीचे घनफळ काय असते LBH, तर ते किती येईल 60, 18 आणि 15 भागिले घनाचे घनफळ काय असते बाजूचा घन. ठीक आहे. 6 × 18, 3 × 3, 3 × 2 = 6, 2 ने ह्याला भाग गेला 30, 6 × 5 = 30, 15 × 5 = 75. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. 2019चा प्रश्न आहे. पुढील प्रश्न बघू. एका घनाचे घनफळ 512 घन सेमी असल्यास त्या घनाला बाहेरून रंग लावण्यासाठी प्रति 24 सेमी रुपये 2 दराने किती खर्च येईल? आता घनफळ दिलेलं आहे, मग घनफळ दिलं आहे म्हणल्यावर 512लाच 2 ने गुणून बसू नका, 1024 येईल उत्तर, म्हणजे ते चुकेल उत्तर. आता ज्यावेळेस आपण कलर देतो त्यावेळेस आपल्याला काय काढावं लागतं, पृष्ठफळ काढावं लागतं. आता घनफळ काय असतं, घनाचे घनफळ असते बाजूचा घन. बाजूचा घन किती दिलाय 512, हे काय आहे घनाचे घनफळ बरोबर. बाजू किती येईल, बाजू येईल 512चे घनफळ किती आलं, 512 कोणाचं घन आहे 8. ठीक आहे. आता घनाचे पृष्ठफळ, घनाचे पृष्ठफळ, घनाचे पृष्ठफळ काय येईल तर 6 बाजू वर्ग, 6 गुणिले बाजू वर्ग. आता 6 आणि 8चा वर्ग, 8 8 64, 64 गुणिले 6, 6 चा गुणाकार कोणाशी होईल 64शी होईल. आता 6 आणि 64 चा गुणाकार किती येतो बघा, तो येतो 384. मग 384 सेंटीमीटर वर्ग एवढं काय आलं तर एवढं त्याचा पृष्ठफळ आला. आता त्या पृष्ठफळाला 2 रुपये दराने म्हणजे 384ला जर आपण 2 ने गुणलं तर उत्तर काय येतं 768. 768 रुपये खर्च येईल. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता प्रश्न क्रमांक 13 हा एकदम सोपा प्रश्न आहे बघा, 2021ला विचारलेला आहे. दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ. आता मला सांगा दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ काय असते, 2 पाय r r + h. हे दंडगोलाचे पृष्ठफळ आहे. आपण r1 r1 घेऊया. ठीक आहे. आणि गोलाचे पृष्ठफळ, आता गोलाचे पृष्ठफळ काय असतं 4 पाय r 2 वर्ग असं घेऊया आपण बरोबर. असं आहे आणि हे समान समान पाहिजे. आता समान कधी होईल बघा, हे समान कधी असेल, ह्या पायला पाय जाईल, हे समानच केलंय आपण, ह्या 2ला इथं 2 जाईल, म्हणजेच काय येईल r1 वर्ग अधिक r1h बरोबर 2 r2 वर्ग. ठीक आहे. आता समजा त्रिज्या समान आहे, त्रिज्या समान आहे, त्रिज्या समान आहे, हाईट पण समान आहे, त्यावेळेस काय होईल h च्या जागी r होईल. मग हे तर काय होईल r वर्ग अधिक r वर्ग बरोबर 2r वर्ग, 2r वर्ग बरोबर 2r वर्ग. म्हणजेच कधी हे पॉसिबल आहे ज्यावेळेस त्रिज्या समान असेल, त्रिज्या आणि उंची, त्रिज्या आणि उंची कशी पाहिजे समान पाहिजे.
मग बघा तसा पर्याय कुठे आहे, दंडगोलाची त्रिज्या व उंची गोलाच्या त्रिज्या एवढी हवी, असा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, तेच आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. ठीक आहे, तुम्ही असं इक्वेशन लिहून सोडवलं तर ते जास्त सोपं जाईल, कारण की पर्यायावरून इमॅजिनेशन थोडंसं अवघड पडेल. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 14. आता एका इष्टिकेच्या आकाराच्या पाण्याच्या टाकीचा दर मिनिटाला 60 लिटर या दराने एका नळातून पाणी पडत आहे. टाकीची धारकता 108 घनमीटर दिली. आता घनमीटरचं आपल्याला रूपांतर कशात करावं लागेल, लिटरमध्ये. तर 108 ला 1000 ने गुणावं लागेल, एवढं लिटर पाणी आहे. तर ती टाकी अर्धी भरण्यासाठी, आता ही टाकीला आपण 2 ने भागलं तर ती टाकी किती झाली, 54. म्हणजे किती पाणी बसलं पाहिजे, 54,000 लिटर पाणी बसलं पाहिजे. आता एका मिनिटाला किती पाणी बसतंय, 60 लिटर. मग 54,000ला जर आपण 60 ने भागलं तर किती आलं, 9654. म्हणजे किती लागेल हो, 900 मिनिटं लागतील. आता पर्याय 900 मिनिटात दिलं नाही, तासात दिलाय. तर 900ला जर आपण 60 ने भागलं तर तास होईल, तर किती येईल, 15 तास. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा आता हा बोनस आपण म्हणू शकतो की हे पुढचे 3 प्रश्न हे तुमच्यासाठी बोनस असतील. बघा हे व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच खूप मेहनत लागत आहे, आणि हे व्हिडिओ बनवणे म्हणजे खूप कष्टाचे काम बनवून झालं आहे, कारण की दिवसभर बॅचेस चालू असतात माझ्या स्कॉलरशिपच्या, आणि त्याच्यानंतर मग हे व्हिडिओ बनवणे. तर हे व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवते की प्रत्येक मुलाला जास्तीत जास्त आणि सहज अभ्यास करता यावा, आणि ग्रामीण भागातल्या प्रत्येक मुलापर्यंत आपल्याला पोहोचता यावं, ह्यासाठी हा उपक्रम आहे. तर तुमचे जेवढे काही मित्र आहेत जे स्कॉलरशिप करतायत, तर त्यांना हे व्हिडिओ नक्की पाठवा. तुम्ही पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला, आणि तुम्ही कोणत्या भागातून, कोणत्या गावातून, कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ बघताय हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जे जे विद्यार्थी कमेंट करतात त्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी लाईक आणि रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतोच. जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याला मी रिप्लाय देतोच. ठीक आहे, तर बघा प्रश्न क्रमांक, आता जो 2022ला प्रश्न विचारलेला आहे तर तो बघूया आपण. तर हा प्रश्न काय आहे, एका इष्टिकाची ती आकाराच्या टाकीची लांबी रुंदीच्या 1.5 पट आहे. आता यल काय आहे, रुंदीच्या 1.5 पट आहे, 1.5 बी आहे. लांबी किती आहे, रुंदीच्या 1.5 पट आहे. आणि तिची उंची म्हणजे हाईट किती आहे, लांबीच्या दुप्पट आहे, 2 यल आहे. ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला काय विचारलंय बघा, यामध्ये आपल्याला टाकीची उंची विचारले, एच विचारलेलं आहे. आता आपल्याला माहिती की घनफळ काढायचं म्हणल्यावर टाकीचे घनफळ काय येईल, LBH असं येईल. मग LBH मध्ये आपल्याला तिन्ही घटक माहीत नाहीत. ठीक आहे, पहिले तर आपल्याला त्यांचं कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल. मग कन्व्हर्जन कशामध्ये करणं सोपं जाईल, तर बघा बी मध्ये कन्व्हर्जन करणं सोपं जाईल. आता एच म्हणजे किती, 2 यल आहे, 2 गुणिले 1.5 बी बरोबर किती आलं, 3 बी. म्हणजेच 1 यल बरोबर 1.5 बी आणि 1 एच बरोबर 3 बी. मग आपण फॉर्म्युला लिहूया, LBH. यल साठी काय आलं, यल साठी आलं 1.5 बी, बी साठी बीच येईल, आणि एच साठी किती येईल, 3 बी. आता ह्यांचं घनफळ किती दिलंय, 4500. ठीक आहे, यावरून आपल्याला काय काढता येईल, यावरून आपल्याला बी ची किंमत काढता येईल, आणि बी ची किंमत मिळली की आपल्याला एच ची किंमत काढता येईल. ठीक आहे, मग बघूया 3 वेळा बी आहे तर ही येईल बी चा घन, आणि 1.5 आणि 3 चा गुणाकार येईल 4.5, बी घन बरोबर 4500, बी घन बरोबर 4500 भागिले 4.5. आता ह्याने ह्याला भाग जाईल, 4.5 ने 45ला भाग गेला, आला 10, आणि पुढचे 2 शून्य. म्हणजे बी घन किती आला, 1000. म्हणजे बी ची किंमत किती आली, 10. घनफळ काढलं दोन्ही बाजूचं, बी आलं 10. म्हणजे 3 बी किती आलं, 3 बी आलं 30. एच ची किंमत किती आली, 30. आता 30 काय आली, हे तर दिलंय मीटर, तर 30 मीटर काय आली, 30 मीटर. 30 मीटर म्हणजेच 30 मीटर आणि 3000 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 व 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया,
आता हा 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. एक दंडगोलाकार विहिरीची खोली 14 मीटर व त्रिज्या 250 सेंटीमीटर आहे. विहिरीच्या आतील पृष्ठभागास सिमेंट वाळूचा लेप लावण्यासाठी दर चौरस मीटरला 100 दराने एकूण खर्च किती येईल. आता बघा, प्रश्नाचा अर्थ समजून घ्या की अशी ही विहीर आहे, तर हा जो गोल भाग आहे, हा जो गोल भाग आहे, ह्याला कलर करायचा आहे, ह्याला सिमेंट लावायचं आहे, खालच्या भागाला नाही लावायचं, खालच्या भागाला लावायचं नाही. हा जो वक्र भाग आहे, वक्र भागाला लावायचं आहे. तर त्याचं क्षेत्रफळ काय असतं, त्याचं पृष्ठफळ काय असतं, 2πr(h) एवढं असतं. म्हणजे एवढ्याच भागाला आपल्याला काय करायचं आहे, सिमेंटचा लेप लावायचा आहे. तर आधी आपल्याला काय काढावं लागेल की याचं पृष्ठफळ काढावं लागेल आणि त्या पृष्ठफळाला 100 ने गुणलं की आपल्याला उत्तर. तर 2πr(h) आणि एकूण दर. आता 2 पायची किंमत किती आहे, 22/7. r ची किंमत किती दिली, 250, 250 आणि h ची किंमत किती दिली, 14 आणि हे आलं 100. बघा 7 ने भाग गेला, 7 दुने 14. आता सोडूया आपण. 25 दुने 50, 50 दुने 100, 100. ठीक आहे, 100 22. 250 सेंटीमीटर दिले, सॉरी 250 सेंटीमीटर आणि हे मीटरमध्ये दिले. 250 सेंटीमीटर म्हणजे 2.5 येईल, 2.5 मीटर येईल, 2.5. आता 2.5 ने 2 ला गुणलं, 5 आलं, 5 दुने 10 म्हणजे हे आलं 10, हे आलं 22 आणि पुढे आलं 100. आणि 22 वर किती शून्य आले, 1 2 3, 1 2 3, उत्तर आलं 22,000. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा हे तर फसू कुठं शकतो आपण, ह्या सेंटीमीटरमध्ये फसू शकतो. जसं आपण पहिल्यांदा 250 घेतलं, जर 250 घेतलं असतं तर उत्तर आपलं वेगळं आलं असतं. ठीक आहे, मग येथे कधी पण हे आपल्याला दशमान परिमाणमध्ये झाले की मीटर सेंटीमीटर यांच्याकडे बारकाईने लक्ष देणं महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न बघूया. ह्या व्हिडिओचा शेवटचा क्वेश्चन असेल. पुढील व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेचे पण व्हिडिओ बनवत आहोत. बुद्धिमत्तेचं आपण आता आकलन आणि कूट प्रश्न हे घेणार आहोत. आकलनच म्हणतोय, कूट प्रश्न एक घेणार आहोत आणि त्याच्या आधीचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो एक आपण घेणार आहोत. ठीक आहे, ते घेऊन त्याच्यानंतर सांख्यिकी आणि बैजिक गणित आहेत, हे सगळं आपण घेणार आहोत. आता ही व्हिडिओ सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत जा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करत जा. तर बघा शेवटचा प्रश्न. एका चेंडूचा व्यास 20 सेंटीमीटर आहे, तर त्यात असलेले हवेचे घनफळ किती. आता घनफळ काढायचे, सोपा प्रश्न आहे. काय काढावं लागेल आपल्याला, चेंडूचा व्यास दिलाय, व्यास दिलाय म्हणजे त्रिज्या किती आली, त्रिज्या आली 10 सेंटीमीटर. आता त्रिज्या आली 10 सेंटीमीटर. आता तुम्ही जर पर्याय बारकाईने बघितले, आपल्याला घनफळ विचारले, 14 सेंटीमीटरमध्ये घनफळ येईल का, कधीच येणार नाही. पर्याय 2 एलिमिनेट झाला. आता ह्यासारखा दिसणारा पर्याय कुठे आहे, पर्याय 4. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 येण्याची शक्यता खूप आहे. बघूया येतंय का. तर काय करावं लागेल बघा, घनफळ काय येईल, घनफळ येईल 4/3 πr घन. 4/3 पाय किती, 3.14, r किती 10. ठीक आहे, मग सोडून घेऊया. 4 त्रिक 12, 12.56 बरोबर किती येईल, 12,560 भागिले 3. ह्याला जर भागलं 3 चौक 12 आलं, 3 1 3, 3 8 24, 3 6 18, 6 7. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर अशा पद्धतीने आपण महत्त्व मापन हा संपूर्ण घटक सहज आणि सोप्यारित्या कंप्लीट केलेला आहे. तर पुढील लेक्चरमध्ये बघा आपण हा टॉपिक पण कंप्लीट केलेला आहे. तर पुढील येणाऱ्या लेक्चरमध्ये महत्त्व मापन कंप्लीट झाला. सांख्यिकी, व्यावहारिक गणित आणि बीजगणित होईल. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा